नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जी विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2025 साठी प्रिपरेशन करतात आहेत त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की काल सेट भवननी आपल्या वेबसाईटवर एक महत्त्वपूर्ण नोटीस जाहीर केला। त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्र स्टेट परीक्षा जी आहे ती पारंपरिक पद्धतीनेच होईल आणि आता ही परीक्षा 4 मेला न होता 15 जून 2025 ला आयोजित करण्यात येईल। तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात ही शंका आहे की परीक्षेची जी फॉर्म जे आहे हे कधी सुटतील, फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, हे या संदर्भात तुमच्या ज्या क्युरीज आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व करणार आहे। तर व्हिडिओला कंप्लीट बघा। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघता तर महाराष्ट्र सेट परीक्षा सेट 2025 कडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी जुन्या जुनी महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 जी आयोजित करण्यात आली होती कधी 7 एप्रिल 2024 ला ही एग्जाम झाली आणि याचं जे नोटिफिकेशन आहे या एग्जामचं जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन कधी जाहीर करण्यात आलं होतं, हे नोटिफिकेशन जे आहे 24 नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आलं होतं। आता प्रश्न येतो की फॉर्म फिलिंगची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली। तर फॉर्म फिलिंगची प्रक्रिया जी आहे जवळजवळ आपली 12 जानेवारी पासून सुरू झाली होती। ठीक आहे, 12 जानेवारी 2024 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि एग्जाम कधी झाली, एग्जाम जी आहे ती 7 एप्रिल ला झाली होती। ठीक आहे, 7 एप्रिल सेम इयर 2024 मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। आता इथे जर बघता तर इथे तुम्हाला जवळपास 4 महिन्याचा टाइम फ्रेम जो आहे तो प्रिपरेशनसाठी दिला गेला आहे आणि नोटिफिकेशन आणि फॉर्मच्या मध्ये जर गॅप बघता तर 50 डेज अप्रॉक्सिमेट गॅप जो आहे तो आपल्याला 50 दिवसाचा दिसून येतो। आता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट 25चं काय असू शकतो हे मी तुम्हाला सांगेल। तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांना MS सेट 2025 च्या परीक्षेत यश मिळवायचं आहे त्यांच्याकरता कंप्लीट कोर्स ऑन पेपर 1चा कंप्लीट कोर्स लॉन्च करून दिलेला आहे ग्लोबल ऑनलाईन टीमनी। याची नवीन बॅच जी आहे ही 27 जानेवारी 2025 पासून सुरू होते आहे। हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला दररोज 2 लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील। जर आपले लाईव्ह मिस होतात तर आपण रेकॉर्डेड पाहू शकता, कितीही वेळ पाहू शकता आपल्या डाऊट रिझॉल्व करण्यासाठी। नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध राहतील। नंतर वीकली टेस्टही तुम्हाला दोन्ही मीडियम मिळतील। 50 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्या सरावासाठी उपलब्ध आहे। 5000 प्लस MCQ सिरीज आपल्याला राहील। PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह क्लास आणि PDF दोघांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो आपला विश्वास करा की या कोर्सचा मागे लाभ घेऊन जे आमचे जुने विद्यार्थी आहे त्यांनी 80 प्लस मार्क्स स्कोर केलेला आहे आणि 75 प्लस मार्क्स स्कोर केला आहे। आपण जर या कोर्सला घेता आणि याचं चांगलं अनुसरण करता तर आपल्याला निश्चितच 75 प्लस मार्क्स जे आहे ते तुम्ही आरामात घेऊ शकता। पेपर 1 जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण पेपर आहे, तर याला आपण निश्चितच हे करा। आणि जॉईन करण्याकरता आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे। फीस इज 3000 पण डिस्काउंट नंतर मात्र 2500 तुम्हाला पेपर 1 जो आहे तो उपलब्ध होऊन जाईल। जॉईन करण्याला खाली दिलेल्या 2 नंबरला व्हॉट्सअपने आपण संपर्क करा। आपला जॉईन केल्यावर पेमेंट केल्यावर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, तिथे तुम्हाला पर्सनल गायडन्स सुद्धा दिला जाईल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघू की महाराष्ट्र सेट परीक्षा 2025चं काय, हिचे फॉर्म कधी येतील। तर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 जी आहे आता याचं जर तुम्ही बघता तर साधारणपणे 27 डिसेंबरला याचं नोटिफिकेशन आलं। ठीक आहे, नोटिफिकेशन आलं आणि नंतर जे आहे हे नोटिफिकेशन हटलं होतं। त्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलं की 4 मे 2025 ला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 आयोजित केल्या जाईल। नंतर जे आहे ते नोटीस काय केलं, ते नोटीस हटलं। आता जे आहे नवीन नोटीस जे आहे ते काल आलं, दॅट इज ऑन 23 जानेवारी 2025 ला ही नोटिफिकेशन आली, ज्याच्यात हे सांगितलं की परीक्षा जी आहे, ठीक आहे, परीक्षा जी आहे आता 4 मेला न होता एग्जाम कधी होईल, एग्जाम जी आहे ती कधी आयोजित करण्यात येईल 15 जून 2025। ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा बोनस टाइम आहे, हा 4 मे टू 15 जून जे आहे ना हे आपला बोनस टाइम आहे, हा आपल्या तयारीला अजून जास्ती मजबूत करेल। आता प्रश्न उरतो फॉर्मचं काय। ठीक आहे, तर फॉर्मचं तर इथे बघा 27 आता जवळजवळ 1 महिना इथे होऊन जाईल आणि प्लस
फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये, ठीक आहे, सेकंड वीकमध्ये म्हणजे जवळपास 10 ते 10 फेब ते 15 फेबच्या मध्ये, ठीक आहे, 10 फेब ते 15 फेब 2025 या अंतर्गत तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसून येतील, ठीक आहे. एक्झाम फॉर्म ऑफिशियल वेबसाईटवर दिसून येईल. फॉर्म कसा भरायचा या संदर्भातही आम्ही तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ देऊ, डेमो व्हिडिओ देऊ, काळजी नका करू. फॉर्म आता तुम्ही म्हणाल सर फॉर्म किती दिवस चालू राहतात, तर फॉर्म भरण्याची तुम्हाला जवळपास 1 महिन्याची कालावधी इन्क्लुडिंग लेट फी जी आहे 1 महिन्याची कालावधी जी आहे ती दिल्या जाते. ओके, आणि करेक्शन विंडो पण उपलब्ध राहतं, म्हणून काळजी करण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे. चॅनलला जोडून राहा, तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती विस्तार दिल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जे आहे आपला पेपर 2 जर कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, कम्प्युटर सायन्स, हिस्ट्री, मराठी, केमिस्ट्री असेल तर आपल्यासाठी पेपर 2 चेही कंप्लीट कोर्सेस उपलब्ध आहे, ज्याची नवीन बॅच जी आहे ती 27 जानेवारी 2025 पासून सुरू होते आहे. हा जर कोर्स आपण घेतला तर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, सर्व युनिट्स वरती कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील, वीकली टेस्ट मिळतील, 25 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह क्लास व PDF दोन्ही माध्यमांनी दिल्या जाईल. मॅरेथॉन क्रॅश कोर्सेस उपलब्ध राहतील, 2500 प्लस अपेक्षित प्रश्न आपल्याला दिले जाईल. आणि सर्वात मोठी विशेषता या कोर्सची ही आहे की पेपर 2 ला जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. फीस इज 10,000 पण 30% डिस्काउंट, रिपब्लिक डे ऑफर म्हणजे 26 जानेवारीचा हा स्पेशल ऑफर आहे की तुम्हाला पेपर 2 च्या जितके पण कोर्सेस आहे, पेपर 2 च्या या सर्व कोर्सेस वरती आपल्याला 30% डिस्काउंट जो आहे तो दिला जात आहे. आणि मात्र 7,000तच तुम्हाला आता दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 हे उपलब्ध करून देण्यात येईल. सो डोंट वरी, आपण या कोर्सला जॉईन करा. या कोर्सचा वापर करून पेपर 2 मध्येही तुम्ही 140 प्लस मार्क्स जे आहे ते घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलं तर त्यांनी डाउनलोड करून घ्या. स्टोर सेक्शनमध्ये तुम्ही इथे कोर्सचं नाव सर्च करून घ्या, कोर्स सिलेक्ट करून घ्या. पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट कोर्समध्ये राहील पेपर 1 आणि पेपर 2चं तुम्हाला ॲक्सेस करता येईल. आणि या कोर्सची जी वैधता आहे, या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे दॅट इज 1 इयर, ठीक आहे. 1 इयर म्हणजे पुढची पण सेट तुम्ही याच्यात देऊ शकाल. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.